नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी शुभम गणेशमुख तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, आजपासून सर्वत्र साखर चौथ गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. साखर चौथ गणेशोत्सव म्हणजेच संकष्टी चतुर्दशीला हा गणपती बाप्पा बसवला जातो आणि आज या गणपती बाप्पाचा साखर चौथ गणपती बाप्पाचा आज पहिला दिवस असणार आहे. तर आज आपण आपल्या विभागातील आणि तसेच पेणमधील गणपती बाप्पा पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
मित्रांनो, सध्या आपल्यासोबत गावदेवी कोयरे मंडळाचे सर्व कार्यकर्ते उभे आहेत, ज्यांनी हा गावदेवी कोयरे मंडळाचा राजा या ठिकाणी विराजमान केलेला आहे. तर आपण मंडळाच्या त्यांच्या सदस्यांमार्फत जाणून घेऊया की कशा प्रकारे 1.5 दिवसाचा कार्यक्रम ते साजरा करत असतात. तर सध्या आपल्याकडे मंडळाचे सदस्य आहेत, तर आम्हाला थोडीशी मंडळाबद्दल तुमची माहिती द्या आणि तुम्ही कशा प्रकारे हा सण साजरा करता सागर चौथ गणपतीचा, त्याबद्दल थोडक्यात आम्हाला माहिती द्या. नमस्कार. प्रथमतः आपले रायगड आपले महाराष्ट्र चॅनलचे शुभम मोकल यांचे गावदेवी क्रीडा मंडळ कोयरे यांच्यातर्फे सहर्ष स्वागत आहे. आज जे काय तुम्ही भव्य दिव्य मूर्ती बघत आहात ते आपला चिंचपोकलीचा चिंतामणी, त्या चिंचपोकलीच्या चिंतामणीच्या मंडळाचे खरोखर आभार आहेत की त्यांनी अशी आम्हाला भव्य दिव्य मूर्तीचा आकार दिला आणि आम्हाला सण साजरा करण्याचा एक चांगला चान्स दिला. आज या मंडळाची खासियत आहे की हे 1.5 दिवस संपूर्ण कोयरे गाव गजबजून जातो. संपूर्ण गणपती बाप्पाचे भक्त आहेत ते पूर्ण इथे मजा मस्ती करत असतात. नमस्कार. बघायला गेलं तर आमच्या मंडळाला म्हणजे गावदेवी क्रीडा मंडळ कोयरे या मंडळाला अमरापूरचे विद्यार्थी त्यांचे सर्वेश नाईक यांच्या माध्यमातून सुसज्ज अशी आणि सुंदर आम्हाला त्यांच्यातर्फे गणरायाची मूर्ती मिळते. ती मूर्ती आम्ही घेऊन येताना जवळपास आमच्या शॉपवरून आम्ही आगमन सुद्धा त्या मूर्तीचा करत असतो आणि ते आमच्या गावामध्ये घेऊन येत असतो. गावदेवी क्रीडा मंडळातर्फे या गणरायाचं आगमन होतं आणि यावर्षी आमचं 12वं वर्ष चालू आहे. तर सर्वांच्या मंडळाच्या वतीने गणपती बसायच्या आदल्या दिवशी आम्ही आगमन करतो. गणरायाचं आगमन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी आम्ही स्थापन करतो, गणरायाची विधिवत पूजा करतो. नंतर महाआरतीनंतर आमचा संध्याकाळी प्रसाद असतो. महिलांचे वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. त्यानंतर भजन, जागरण असे वेगवेगळे उपक्रम लावून आम्ही त्या दिवशी जागरण करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी परत आमची आरती असते. दुपारी आम्ही 4 ते 5 वाजता आम्ही विसर्जनाला सुरुवात करतो. भव्य असं विसर्जन असतं. त्याच्यात आम्ही महिलांना आमच्याकडे भरपूर पाठबळ असतो आणि विशेष करून गावदेवी मंडळाला नवीन पिढीचा हा सहकार्य आहे. तसेच सर्वात जास्त सहकार्य असेल तर आमच्या मंडळातील महिलांचा. महिला आहेत म्हणून या मंडळाला शोभा आहे आणि एक भक्कम पाठबळ आहे त्या आमच्या गावदेवी क्रीडा मंडळच्या महिलांमुळे. सर्वात शेवटी मी एवढंच बोलू इच्छितो की पैशाने तुम्ही मंडप उभारू शकता, पण चांगला मंडळ उभा करायला मंडळाचे चांगले कार्यकर्ते लागतात आणि आमच्याकडे भरपूर आहेत. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. या साखर चौथ गणेशोत्सवासाठी आपले रायगड आपले महाराष्ट्र या चॅनलचे शुभम मोकल यांचे गावदेवी क्रीडा मंडळ कोयरेतर्फे एक छोटेखानी सत्कार आहे. तरी मी त्यांना विनंती करेन की तो सत्कार त्यांनी स्वीकारायचा आहे. खरोखर आज तुम्ही इथे एक व्हिडिओ करण्यासाठी आमच्याकडे आमच्या एक मंडळाला मोठं करण्यासाठी आला, त्याबद्दल मंडळातर्फे आपले सहर्ष आभार आहे. असंच आम्हाला सहकार्य करत राहा, तरच आमचं मंडळ एक चांगलं मोठं होईल. म्हणजे साखर चौथ हा गणेशोत्सव प्रामुख्याने कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये साजरा केला जातो. म्हणजेच अनंत चतुर्दशी नंतर येणारी जी संकष्टी चतुर्थी असते त्या दिवशी गणपती बाप्पाची स्थापना केली जाते. ती 1.5 दिवसांमध्ये, काही ठिकाणी 1.5 दिवस असतो, तर काही ठिकाणी 2.5 दिवसांचा, तर काही ठिकाणी 5 दिवस सुद्धा हा गणपती बाप्पा विराजमान होतो. त्याला बोलतात साखर चौथ गणेशोत्सव. म्हणजे आज आपण जाणार आहोत ते गणेश मूर्तींचे माहेरघर असलेल्या पेणमध्ये, जिथे हा साखर चौथ गणेशोत्सव अति आनंदाने साजरा केला जातो. तर आपण आज पाहणार आहोत की पेणमध्ये कशा प्रकारे हा सण साजरा केला जातोय, कशा प्रकारे त्या ठिकाणी देखावे साजरे केलेले आहेत, ते सर्व आपण या व्हिडिओ मार्फत पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, सध्या आपण पोहोचले पेणमध्ये आणि आपल्यासोबत आहे ऋषी सध्या माझ्यासोबत, आणि ऋषी आपल्याला पेणमधले साखर चौथचे गणपती दाखवणार आहेत. तर आपण जाऊया पेणमधले गणपती पाहण्यासाठी.
तर मित्रांनो आपल्या सोबत सध्या आपण आलेलो आहोत अष्टविनायक मित्रमंडळाचे इथे आणि या ठिकाणी आपल्यासोबत अनिरुद्ध पाटील साहेब आहेत आणि अनिरुद्ध पाटील साहेब आपल्याला या मंडळाबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहेत. तर साहेब सांगा. अष्टविनायक मित्रमंडळ म्हणजे आम्ही गेले 22 वर्षे मंडळ आहे, आम्ही 29 वर्ष झाले, पण या मंडळाला साखर चौथचा जो उत्सव आम्ही साजरा करतो त्याला 22वं वर्ष आमचं हे चालू आत्ता आहे. मंडळाचं वैशिष्ट्य म्हणजे या मंडळामध्ये एकूण सदस्य 1000च्या वरती संख्या असून या मंडळाचे सर्व सदस्य सक्रिय आहेत आणि कुठला प्रसंग कोणावर पडला तर या मंडळाचे प्रत्येक सदस्य एकमेकाशी धावून घेतो. या मंडळाला आम्ही मित्रमंडळ म्हणता आम्ही भाऊबंदकीच मानतो. गेली 22 वर्ष आम्ही आमची मुलं आणि आता विशेष म्हणजे नातू म्हणजे मुलगा बाप आणि नातू या एकत्र मंडळामध्ये आहेत आणि असे एकत्र मंडळ हा मुलगा नात आणि वडील असा मंडळ असताना एकच मंडळ असे असेल की हे तिन्ही पिढी एकत्र आनंदोत्सव साजरा करतात. खूप खूप धन्यवाद छान माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. सध्या आपण पेणमध्ये आलो आणि पेणमधला पहिला आपण गणपती पाहतो आहोत. आपल्यासोबत दादा आहेत. दादा तुमचं नाव काय? दादा या मंडळाचे सदस्य आहेत आणि थोडी आमच्या प्रेक्षकांना या आपल्या मंडळाबद्दल आणि कधीपासून तुम्ही गणेशोत्सव साजरा करता याची माहिती द्या. ॲक्च्युली 2000 पासून आपलं मंडळ सुरू झालं तर आपलं 25वं वर्ष आहे. पेणमधली सर्वात मोठी उंच मूर्ती आपण ठेवली 18 फूट. पहिल्यांदाच पेणमध्ये 18 फूट उंच ठेवली. गेल्या वर्षी आपली जी मूर्ती होती ती 9 ग्रहांची होती. ती एवढी रायगड जिल्ह्यामध्ये फेमस झाली की त्याच्यामुळे लोकांचं अट्रॅक्शन वाढलं की ह्या वर्षी नवीन काय म्हणून ती आपण कन्सेप्ट केली की नवीन आपण 18 फुटी पेणमध्ये पहिल्यांदा आपण लॉन्च केली. 18 फुटी बघता अजून तुमचं एक वैशिष्ट्य आता मला दिसलं की बॅलेन्ससुद्धा गणपतीचं आहे. हां राईट. एका पायावर गणपती बाप्पा उभा आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो संपूर्ण बॅलेन्सिंग. जशी आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिली होती की परळचा आपण महाराजा पाहिला होता तो सुद्धा एका पायावर उभा होता. त्याच प्रकारची बॅलेन्सिंग मूर्ती आपण पाहू शकता. म्हणजे आमची मूर्तिकार आहेत स्वतः आमच्या आळीतले नितीन पेडणेकर. ओके. पेणमध्येच घडवली पेणमध्ये जागेवर इथेच बनते का? हां. ओके.
कोणीही महाप्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही आहे. मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष तर मित्रांनो, सध्या आपण आलेलो पेणमधील फणस डोंगरी या भागामध्ये आणि तेथील गोळीबार मैदानाचं राजाच्या इथे आलेलो आहे आणि मंडळातील सर्व कार्यकर्ते आणि सदस्य आणि अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. तर या गणपती बाप्पाबद्दल थोडक्यात ते मंडळाबद्दल माहिती देणार. आमच्या मंडळाची स्थापना ही 2001 साली आमचे आराध्य संजय डंगर, राजेंद्र डंगर यांनी त्याची स्थापना केली होती. त्यानंतर आमचे सहकारी मिळून आम्ही हा वारसा आज जवळजवळ 25 वर्ष पार पाडतोय. आमच्या मंडळाची सुरुवात ज्या गतीने झाली होती त्या गतीनंच आम्ही ती चालू ठेवली आणि आमचे इथले सगळं ग्रामस्थ ह्याला सर्व सहकार्य ग्रामस्थांचं असतं. आमचे वयोवृद्ध सगळ्या ग्रामस्थांचं इथं सहकार्य होतं आणि महिलांचं सुद्धा. आमच्याकडं दिवसभरात उपक्रम जे असतात, सुरुवातीला आमची गणपतीची स्थापना होते 10 वाजता, नंतर आरती केली जाते 12 वाजता. त्याच्यानंतर आमचे भजनी मंडळ इथं कार्यक्रम राबवतात
आणि संध्याकाळी आमचा महाप्रसादाचा जो उपक्रम असतो तो प्रत्येक वर्षी महाप्रसाद आमचा होतो आणि मग त्या महाप्रसादाचा सर्व इथले ग्रामस्थ जे आहेत सदस्य व्यतिरिक्त येणारे पाहुणे ग्रामस्थ हे सगळे लाभ घेतात आणि त्याचा आस्वाद घेऊन आम्हाला खूप समाधान वाटतं की आम्ही जे उपक्रम राबवतोय त्याबद्दल आम्हाला ग्रामस्थांचं सहकार्य मिळतं आणि सगळे ग्रामस्थ मिळून आम्ही हा कार्यक्रम राबवतो आणि त्याचा सर्वांचा सहभागाने आमच्या सदस्यांच्या सहभागाने आणि ग्रामस्थांच्या सहभागाने हा गणपती उत्सव आमचा साजरा होतो आणि दुसऱ्या दिवशी आमची संध्याकाळी भव्य दिव्य मिरवणूक असते ती आम्ही सर्व मंडळी मिळून ती मिरवणूक साजरी करतो आणि 1.5 दिवसातच गणपतीचं विसर्जन होतं. चालेल, खूप खूप धन्यवाद, छान माहिती दिली. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, राजाचा विजय असो. Naरायण हरी